नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर खूप दिवसानंतर मिनी व्लॉग येत आहे, कारण मध्ये मी लाँग व्लॉगच टाकले होते. तर ते तुम्ही पाहिले नसेल तर प्लीज चेक करा. खूप छान छान आहेत. आणि माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटची सगळी तयारी वगैरे त्यात मी दाखवली आहे. तर इथे संध्याकाळी मुलांना मी थोडंसं बागेत घेऊन आले होते. आणि कारण मुलं घरात राहून राहून पण जास्त बोर होतात, त्यामुळं थोडंसं त्यांना बाहेर फिरायला वगैरे आणलं तर तेवढेच ते फ्रेश होतात. आणि इकडं भयंकर थंडी आहे, त्यामुळे मग स्वेटर वगैरे घातलं होतं त्यांना. त्यानंतर घरी आले आणि थोडंसं चेंज केलं आणि मग एका ठिकाणी मला डोहाळ जेवणासाठी आमंत्रण होतं. तर तिकडे गेले आणि हे आमच्या शेजारीच राहतात. म्हणजे मी जिथे राहते त्या त्या माझ्या रूमच्या बाजूच्याच रूममध्ये त्या ताई राहतात आणि त्यांचं डोहाळ जेवण होतं. तर इथे छान असं त्यांचं औक्षण वगैरे करून घेतली. आणि ही आहे ती बाळाची होणारी पणजी आहे बरं का. आणि इथे मग मी पण त्यांना औक्षण वगैरे केलं आणि जी काही मी साडी नेली होती ती त्यांना देऊन घेतली. आणि त्यानंतर मग आज बाय द वे माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि आज माझी 11वी ॲनिव्हर्सरी आहे. तर त्यासाठीच मग रात्री ॲज युज्युअल डिनरसाठी निघालो होतो. आणि सध्या आयुषचे पप्पाचं फार बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे दुसरा काही प्लॅन केला नाही. छान असं जेवणासाठी गेलो होतो आणि मी कधी नव्हे ते व्यवस्थित असं तयार झाले होते, कारण आज ॲनिव्हर्सरी आहे म्हटलं तर थोडंफार मेकअप वगैरे करावा. तर साधा सिंपलच लिपस्टिक वगैरे लावली होती. त्यानंतर हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्या गेल्या अगोदर बिट्टूला दिसलं ते प्ले एरिया. आणि मग तिने हट्टच धरला, जेवणाच्या आधी मला खेळायचं आहे म्हणून. मग तिच्या पप्पाने तिचा हट्ट पुरवला. तर सगळ्या राईडवरती म्हणजे तिथं जेवढ्या खेळणी होत्या तेवढ्या तिला खेळायच्याच होत्या, मग तेवढ्या तिने खेळल्या. आणि त्यानंतर मग मध्ये गेलो आणि मस्त असं जेवणाची ऑर्डर वगैरे दिली. तर माझा मार्गशीर्ष महिना चालू आहे उपवासाचा, त्यामुळे मी काही नॉनव्हेज खाल्लं नाही. मी व्हेजच घेतलं होतं आणि ह्या सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलं होतं. तर छान असं जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे छान आहे. तर हे हॉटेल नोमाड म्हणून आहे जुन्नरमध्ये. तर यांच्याकडची टेस्ट छान असते, तर त्यामुळे आम्ही नेहमी तिथेच जातो. आणि आतमधला एरिया वगैरे पण छान आहे त्यांचा. तर मुलांना तिथे जायला फार आवडतं, आयुषला विशेष. तर इथे छान असं बिट्टूचा फेवरेट तुम्हाला माहितीच आहे, मसाला पापड मागवला होता. आणि नंतर मग बाकीचं डिश वगैरे बाकीच्या पदार्थ मागवले होते नॉनव्हेजमधले. मी फक्त व्हेजच घेतलं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त अशी आईस्क्रीम खाल्ली आणि दिवसाचा गोड असा शेवट केला. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.